श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये आज असणाऱ्या महाअष्टमी कुलदेवीला कोणता नैवेद्य दाखवावा ह्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. नवरात्रीतील महाअष्टमी हा देवीच्या उपासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देवीची विशेष पूजन केले जाते. विशेषतः कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबातील परंपरागत देवीस या दिवशी अत्यंत भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करून पूजन केले जाते. आता आपण पाहूयात महाअष्टमीस कुलदेवीला अर्पण करावयाचा नैवेद्य. महाअष्टमी व कुलदेवीचे महत्त्व. देवीच्या 9 रूपांपैकी महाअष्टमीला महागौरी देवीची पूजा होते. बहुतेक कुटुंबामध्ये कुलदेवीची विशेष पूजा या दिवशी होते. या दिवशी केलेले पूजन आणि नैवेद्य आरोग्य, समृद्धी, कुटुंब रक्षण आणि संततीसाठी महत्त्वाचे मानले जाते. तर चला बघूया आपण आज म्हणजे महाअष्टमीला दाखवण्यासाठी कोणता नैवेद्य आहे, कुलदेवीला दाखवण्यासाठी कोणता नैवेद्य आहे. मुख्य व पहिला नैवेद्य आहे पुरणपोळी. साजूक तुपात भाजलेली पुरणपोळी ही देवीला अत्यंत प्रिय मानली जाते. शक्यतो हरभऱ्याची डाळ व गूळ वापरून केलेली पुरण असावे. तुपासह नैवेद्य अर्पण करावा. नंतर वरण भात किंवा गुळ भात. साजूक तुपात शिजलेला वरण भात अर्पण केला जातो. काही ठिकाणी गुळ भात म्हणजे जसं की त्याच्यामध्ये गूळ, तूप व तांदूळ घालून बनवलेला भात म्हणजे गुळ भात किंवा गोड तांदळाचा नैवेद्य दिला जातो. तिसरा आहे उकडलेले हरभरे किंवा बटाट्याची भाजी. उकडलेले हरभरे किंवा बटाट्याची सुकी भाजी देवीस प्रिय मानली जाते. शक्यतो कांदा लसूण टाळलेली भाजी असावी. चौथा आहे खीर किंवा रवा खीर. गाईच्या दुधाची खीर, खवा, साखर किंवा सुकामेवा वापरून केली जाते. शेवई, खीर किंवा रव्याची खीर गोड नैवेद्य म्हणून दिला जातो. पाचवा आहे फळांचे ताट. जसं की जसं की केळी असतील, सफरचंद, डाळिंब, सीताफळ इत्यादी पवित्र फळांचा समावेश असतो. सहावा आहे पांढरे किंवा साखर फुटाणे, किस तेल, ओलं खोबरं किंवा घरचे पेढे अर्पण करतात. देवीस अभिषेक व पूजन केल्यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण करताना ताट अगदी स्वच्छ असावे आणि देवीसमोर फुलं ठेवावी. नैवेद्य अर्पण करताना मंत्र जप करावा. त्यानंतर जय देवी जगदंबे कुलस्वामीची आरती म्हणा. नैवेद्य नंतर कन्यापूजन, कुमारिका पूजन करणे अधिक शुभ मानलं जातं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे की नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्की करा आणि हे कन्यापूजन अष्टमीला करा, कारण अष्टमीला कन्यापूजन करावं ते अधिक शुभ, अत्यंत शुभ मानलं जातं. त्याच्यामुळं ते कन्यापूजन असतं ते नक्की करा तुम्ही. आणि ह्याचं भरपूर फायदे आहेत कन्यापूजनाचं. ते अत्यंत शुभ आहे. त्याच्यामुळं कन्यापूजन कुमारिकांना घरी बोलवून किंवा कन्यांना घरी बोलवून कुमारिकांना घरी बोलवून तुम्ही ही अष्टमीला कन्यापूजन नक्की करा. ह्यापूर्वी कधी केलं नसेल तर ह्या वर्षी करून बघा. तुम्हाला कन्यापूजनाचे भरपूर असे शुभ लाभ बघायला मिळतील. कुलदेवी ही प्रत्येक घराण्याची कुटुंबाची प्रमुख उपास्य देवी असते. प्रत्येक कुलाचा एक विशिष्ट नैवेद्य असतो जो परंपरेने त्या देवीला अर्पण केला जातो. या नैवेद्याचं स्वरूप ते देवीच्या स्वरूपावर, प्रदेशावर किंवा कुटुंबाच्या परंपरेवर आणि ऋतुचक्रावरही अवलंबून असते. नैवेद्य अर्पणाची पद्धत बघूया आपण. नैवेद्य शुद्ध हाताने तयार करावा. देवीच्या समोर ताटात सर्व पदार्थ व्यवस्थित ठेवावे. तूप, पाणी, फुलं, फळं, हळद कुंकू समर्पित करावे. एका पानात किंवा पातेल्यात गार पाणी ठेवावे. आचमनासाठी ते गार पाणी ठेवावे. मंत्र म्हणून किंवा पूर्ण प्रार्थना करून नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करताना श्लोक म्हटले जातात. तर काही कुलदेवींसाठी विशिष्ट नैवेद्य वेगळा असतो. उदाहरणार्थ समजा की धान्यविरहित नैवेद्य असेल किंवा नारळी भात असेल किंवा तांदूळ, गूळ,
तूप घालून बनवलेला नैवेद्य असेल. म्हणजे प्रत्येकाच्या कुलदेवीसाठी काही विशिष्ट नैवेद्य असतात. तसेच तुमच्या घराण्याची परंपरा काय आहे हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.